और उस बुढ़िया का क्या? खजाने के बारे में वो कुछ ना कुछ तो जरूर जानती होगी। विरासत में मिली हुई हर चीज पर दावा नहीं करना चाहिए। मैं नहीं करूँगा तो कोई और कर लेगा। नमस्ते, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी कोणता मूवीचा रिव्ह्यू वगैरे करणार नाही, कोणत्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार नाही मी या व्हिडिओमध्ये। तर आत्ता आपल्यासाठी मी एक अशी अपडेट घेऊन आलो आहे जी अपडेट ऐकल्यासाठी खूप छान वाटते। ही अपडेट ऐकण्यासाठी माझे कान अक्षरशः तरसले होते, कारण तुंबाड ही जी मूवी आपण OTT प्लॅटफॉर्मवरती मोबाईलवरती तर मी पाहिली होती। माझ्यापैकी कित्येकांनी माझ्यासारखी तुंबाड ही मूवी मोबाईलवरती पाहिली आहे। तर ही मूवी फायनली थिएटरमध्ये 13 सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे। मध्येच 30 ऑगस्टमध्ये सुद्धा एक जुनी मूवी रिलीज करण्यात आली होती बॉलिवूडची, तशीच आता तुंबाड मूवीसुद्धा रिलीज करण्यात येणार आहे। ही मूवी जरी हिंदीमध्ये असली तरी या मूवीची जे बॅकस्टेज स्टोरी आहे ती बरोबर मराठीच आहे अक्षरशः ही स्टोरी, कारण मराठीमधल्या जे लोकेशन्स आहेत ती सगळे महाराष्ट्रातले आहेत, त्यातले ॲक्टर्स जे आहेत ते पण मराठी आहेत। त्यासाठी तुंबाड ही मूवी मला खूप फेवरेट आहे माझी, आणि याबद्दल डिटेलमध्ये मी व्हिडिओसुद्धा बनवणार आहे की तुंबाड ही मूवी कशी बनली गेली होती, त्यातले फॅक्ट्स जे काही आहेत, त्याचे शूटिंग कसं झालं होतं, याच्या सगळ्याबद्दल मी माहिती देणारा एक व्हिडिओसुद्धा बनवणार आहे। माझी पर्सनल फेवरेट मूवी आहे तुंबाड। आपल्यापैकी कित्येकांनी ही मूवी अजूनही बघितली नसेल तर कृपया करून प्लीज तुम्ही ही मूवी 13 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये बघा, एन्जॉय करा, कारण ही एक मस्ट वॉच मूवी आहे। मला तर अशी मूवी तर मी आजपर्यंत बघितली नव्हती। एकदम कमी बजेटमध्ये असूनही या मूवीचे VFX एकदम बाप लेवलचे होते। खूप चांगल्या दर्जाची मूवी बनवण्यात आली होती, खूप कष्ट घेतले होते ही मूवी बनवण्यासाठी, आणि तुंबाड ही त्यावेळी OTT प्लॅटफॉर्मवर खूप गाजली होती। आणि ही मूवी आता थिएटरमध्ये येणार म्हटल्यावर खूपच एक्साइटमेंट आहे याबद्दल। ही अपडेट आज सकाळीच मला समजली होती, त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे। तर 13 सप्टेंबर रोजी तुम्ही तुंबाड नक्की बघा, ज्यांनी अजून बघितली नाही त्यांनीसुद्धा बघून घ्या। ही खूप मस्ट वॉच मूवी आहे गाईज। तर नमस्ते।